आपल्याला पूर्णपणे पाहायला मिळतात. षटक क्रमांक जे आपण पाहतोय गीते दादा यांच्या हातामध्ये NPL नेवासा या संघाकडून पूर्णपणे जे आपल्याला पाहायला मिळेल. पॉवर प्ले जो एक षटकाचा या वेळेत जो शिल्लक आहे. गीतेश बॉलर ना सर, जितेश आहे की गीतेश आहे? गीते ना. गीते दादा षटक क्रमांक जे आपल्याला पाहायला मिळतील पहिल्या क्रमांकाचं जे घेऊन आले गेलेत. JD आणि UV हे दोन बॅट्समन जे आपल्याला पाहायला मिळतात. हो, या दरम्यान बिग हिट केलाय आणि पहिलाच बॉल धक्का क्रमांक खूप मोठा जयदीपला यावेळेस जे आपण पाहतोय. बाद पूर्णपणे केलं जातं. एक तीव्र धक्का संघाला, परभणी संघाला जो बसला गेलाय. स्ट्राईकला अनिल होता बोलले ना, म्हणून मी घाबरलो. नवीन बॅट्समन जे आपण पाहतोय बालाजी जो आपल्याला पाहायला मिळेल. पाच ढग ठरत जेडीला जे परतावं लागतंय. नवीन बॅट्समन जे आपण पाहतोय बालाजी मैदानाच्या आत आहेत. गीते दादांनी जे आपण पाहतोय पहिल्याच बॉलवरती थोडीशी कलात्मक गोलंदाजी केली. एक सुंदर छान असा बॉल जो टाकला होता, परंतु हलक्यात घेतलं बॉलचं जे पूर्णपणे वजन आणि बॅटचं वजन, त्याचा संपर्क जो आपण पाहतोय की थोडासा साम्य भेद जो आपल्याला पाहायला मिळाला. इथं मात्र कव्हर पॉईंटला एक झेल टिपत जेडीला बाद केलं गेलं. गोलंदाज परत एकदा तयार. हा बॉल जो पूर्णपणे कट केला जातोय डीप थर्डमॅनच्या दिशेला जाईल. क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठमोरे आहे तोपर्यंत चेंडू सरळ सीमा रेषेच्या लगत बाहेर जातोय. एक पंचांचा इशारा येईल. चौकार. 4 रन. एक खणखणीत प्रिमेंटर ड्राईव्ह. चौकार. धाव फलकावरती जे आपण पाहतोय 4 धावा आहेत यावेळेस. एफर्ट एक सुंदर एफर्ट त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाचा जो आपल्याला पाहायला मिळतोय. पॉवर प्ले च्या पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायचं किती धावा येत आहेत. पहिल्या बॉलवरती विकेट, त्यानंतर एक चौकार आणि तिसरा देखील चेंडू डॉट असेल. हा चेंडू एक कारफेट फटका मिड ऑनला चेंडू जो अडवला गेलाय. क्षेत्ररक्षक किती सुंदररित्या NPL नेवासा संघाला जे सर्वप्रथम आपण पाहतोय की गोलंदाजीसाठी आमंत्रण जे दिलं जातंय. फलंदाजी करण्याचा निर्णय काय अचूक की चुकीचा ठरतोय परभणी संघाचा हे आपल्याला पाहायचंय. गोलंदाज तयार. इथं अपील केलीये पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज बालाजीला चालावं लागेल. फलंदाज बाद. धक्का क्रमांक 2. विकेट. हे 2 धक्के पहिल्या षटकामध्ये गीतेदादा यांची गोलंदाजी जी आपल्याला पूर्णपणे पाहायला मिळते. आणि 2 गड्यांना जे चालावं लागते धावफलकावरती. अवघ्या एक चौकाराच्या 4 रन ज्या दिसत आहेत. त्यानंतर देखील धावफलकाला पूर्णपणे ब्रेक जो लागला गेलाय. आणि नारायण नवीन बॅट्समन स्ट्राईकवरती आपल्याला पाहायला मिळेल. संपूर्ण संघ देखील जे आपण पाहतोय दोनही संघ एकाच किटमध्ये एकाच कलरची संपूर्ण शर्ट्स प्रत्येकाच्या अंगावरती जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. नारायण हा देखील बॉल. षटक समाप्तीचा इशारा पंचांचा येतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि धाव फलकावरती 2 बाद 4 धावा
षटक क्रमांक जे आपण पाहतोय पहिलं संपल्यानंतर 4 धावफलकावरती धूम परभणी या संघाच्या 2 बाद 4 रन जे असं समीकरण जे आपल्याला पाहायला मिळतंय. पॉवर प्ले देखील संपला जाईल आणि या पुढची 4 षटकांसाठी परत एकदा जाऊया पालघरचा एक बुलंद आवाज अर्थात आमचे गिरीशजी तांबोरे सर यांच्याकडे. धन्यवाद नवनाथजी साबळे सर. तर वळूया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेला. पहिल्या षटकाचा खेळ मात्र समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 4 धावा या धावफलकावर लगावल्या गेल्यात. आजच्या दिवसातील हा दुसरा सामना मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला धूम परभणी तर दुसऱ्या बाजूला NPL नेवासा. एका बाजूला परभणी पॉवरफुल बनणार का की दुसऱ्या बाजूला नेवासा इकडे नंबर 1 होणार हे सुद्धा पाहण्याजोगे राहील. तर चांगला सामना चांगली भिडत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 5 षटकांचा सामना पहिल्या सत्राचा खेळ मात्र आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. तर दुसरं षटक मात्र घेऊन येते नेवासा संघाच्या माध्यमातून गोलंदाज चंद्रकांत. तर प्रथमतः नाणेफेकचं कौल जिंकून मात्र फलंदाजी स्वीकारलंय ती आपल्याला पाहायला मिळते परभणी संघाने. धूम परभणी संघाचे आतापर्यंत 2 फलंदाज तर तंबूच्या आसऱ्याला परतलेत. आता मात्र कशाप्रमाणे कमबॅक त्यांच्या माध्यमातून केलं जाईल हे सुद्धा पाहण्याजोगे राहील. चला जास्त वेळ दौडू नका विनंती करतोय पुन्हा एकदा आयोजकांच्या वतीने. उर्वरित अजूनही 4 षटकांचा खेळ येणं मात्र शिल्लक आहे. आजचा 4था दिवस या स्पर्धेचा मात्र आपल्याला पाहायला मिळतं. आजच्या दिवसात सुद्धा टेनिस क्रिकेट विश्वातील तारे सितारे मात्र तुम्हाला या मैदानावर पाहायला मिळणार आहेत. विश्वजित ठाकूर, त्यानंतर योगेश पेनकर, तसंच थॉमस डायस यांसारखे मात्र मोठमोठे खेळाडू याच मैदानावर तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. पहिल्या दिवसात मात्र अप्रतिम खेळ करत गोल्डन शायर औरंगाबाद संघ जाऊन पोहोचले सेमीफायनलमध्ये. दुसऱ्या दिवसात मात्र ग्रामीण पॅनलचा आपल्याला सामने पाहायला मिळाले. त्यात मात्र लोणी प्रवरा संघ जाऊन पोहोचलाय सेमीफायनलमध्ये. कालच्या दिवसात मात्र शिरसाट स्पोर्ट्स ज्याच्यामध्ये मात्र कृष्णा लक्ष्मण सातपुते जो मात्र प्रत्येक टेनिस क्रिकेट प्रेक्षकाच्या गळ्यातला ताईत बनलाय त्यांचा संघ मात्र जाऊन पोहोचलाय सेमीफायनलमध्ये. आज मात्र कोणता संघ सेमीफायनलमध्ये दाखल होणार ते मात्र पाहण्याजोगं राहील. तर दुसऱ्या षटकाला मात्र होते सुरुवात. चंद्रकांत मात्र होतंय गोलंदाजी मागव सज्ज. 4 धावा धावफलकावर लागतायत. 2 गडी तंबूच्या आसऱ्याला परतलेत. गोलंदाज होतोय सज्ज. पाहूया दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू राईटमोवर विकेटचा मारा करत असताना पहा निर्धाव चेंडू हाताळलाय गोलंदाज चंद्रकांतनी. सुरुवात चांगली केली आहे. पहिल्याच चेंडूवर चंद्रकांतने ते सातत्य मात्र तुम्हाला टिकवावं लागेल. ते मात्र टिकवलं जाईल का? प्रथमतः फलंदाजी करत असताना परभणी संघ मात्र पॉवरफुल फलंदाजी करणार का? पाहूया. यावेळी मात्र खोलगट टप्प्याचा चेंडूला तितकेच सुरेख पद्धती खेळून काढेल. लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक मात्र येईल. 1 धाव मात्र इथे मिळेल. 1च धावेवर मात्र समाधान मानावं लागेल. धावफलक मात्र 1 निघालेल आणि स्थगित धावसंख्या जाऊन पोहोचेल 5 धावा. आतापर्यंत धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 5 या आकड्यावर पाहायला मिळते. पहिलं षटक मात्र अप्रतिम हाताळलं गेलं ज्यात मात्र फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाजाने. जर आपण या स्पर्धेचा विचार केला तर 5 षटकांचे सामने 1 षटक हे आपल्याला पाहायला मिळते पॉवर प्लेसाठी अनिवार्य. मात्र पॉवर प्लेच्या षटकात अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली होती आणि फक्त 4च धावा गोलंदाजांनी खर्च केल्या होत्या. तर पाहूया या षटकात मात्र किती धावसंख्या येणार. यावेळी मात्र पुन्हा एकदा तीच लाईन तीच लेंथ आणि फलंदाजाला मात्र शांत ठेवला जात आहे. आजचा 4था दिवस आणि 4थ्या दिवसात सुद्धा आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजाला मात्र या खेळपट्टीवर बेनिफिट. कारण ही कॉन्क्रीटची पिच असल्यामुळे कुठेतरी चेंडू बीट होतोय, कुठेतरी चेंडू स्किट होतोय आणि चेंडू पडल्यानंतर वळण घेतोय. जर या 4 दिवसांचं विश्लेषण गोलंदाजीचा पाहिला तर पहा चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहतो आणि त्याचाच फायदा मात्र गोलंदाजा होताना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण पहिल्या दिवसात मात्र ज्याप्रमाणे SSK सिन्नर तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला होता संघ ज्याप्रमाणे गोल्डन शायर औरंगाबाद अशी लढत भिडत आपल्याला पाहायला मिळाली होती. शेवटच्या चेंडूवर 1 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता असताना मात्र आतिफने झेल टिपून सामन्याचं गणितच बदललं होतं. हेच मात्र आजच्या दिवसात सुद्धा पाहायला मिळेल का? पाहूया. पुन्हा एकदा गोलंदाज मात्र होतोय सज्ज. यावेळी 5 चेंडू पडल्यानंतर उसळी घेतोय. पंचांचा इशारा येतोय. यस वाईट चेंडू असेल तसंच 1 बाउन्स. दोन्ही पंच मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी पार पाडत असताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या मात्र लागलाय धावफलकावर 6 धावा. आतापर्यंत तर दुसरं षटक प्रगतीपथावर असताना पाहायला मिळत आहे. 3 चेंडूचा खेळ मात्र समाप्त झालाय. पाहूया. यावेळी चेंडू मात्र जातोय फळीची आतेलकडे घेऊन थेट यष्टीरक्षकाच्या हातात आणि धूम परभणी संघाला मात्र बसतोय हा 30 धावा. फलंदाजाला मात्र परतावा लागेल तंबूच्या आसऱ्यावर. धावसंख्या मात्र स्थगित आहे 6 या आकड्यावर.
यश तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा नवीन फलंदाज मात्र येतो इजाज. आतापर्यंत दुसऱ्या षटकातील 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. पाहूया उर्वरित अजूनही 2 चेंडूचा खेळ येणं मात्र शिल्लक आहे. अजूनही 2 चेंडूचा खेळ येणं शिल्लक असेल. एक वाईट चेंडू होता त्यामुळे अजूनही 2 चेंडूचा खेळ येणं शिल्लक आहे. हे नाही लाजपूल आहे. लाजपूल अरे लाजपूल आहे 0-1-0-0 वाईट आउट. लाजपूल आहे बोल. अरे बघ ना. एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. थोडस क्षमा असावी, गुणलेखनात थोडेसे चूक होती, त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय. तर अजूनही एक चेंडूचा खेळ येणं मात्र शिल्लक आहे. 6 धावा धावफलकावर लगावल्या गेल्या. दुसऱ्या षटकाचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना आपल्याला पाहायला मिळते. चंद्रकांत पुन्हा एकदा गोलंदाजी मागावर सज्ज होते. पंचांच्या डावीकडनं राईट ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी. यावेळी मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे. चेंडूने उंची जास्त गाठलाय, मात्र चेंडू पडतोय नो मॅन्स लँडवर. त्याच दरम्यान मात्र तितक्याच चपळतीने या धावा सुद्धा परिपूर्ण केल्या जातील आणि या धावीने मात्र षटक संपेल. तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर लागते 3 गडी बाद 8 धावा. तर 8 धावा या धावफलकावर लगावल्या गेल्यात. पाहूया आतापर्यंत 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. चला जास्त वेळ दौडू नका. नेवासा संघ त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्या. पंच लक्ष सुद्धा. उर्वरित अजूनही 3 षटकांचा खेळ येणं मात्र शिल्लक असेल. चांगल्या आयोजनाच्या माध्यमातून ही स्पर्धा मात्र पुढे जात असताना पाहायला मिळते. आजच्या 4थ्या दिवसातील दुसरा सामना आणि पहिल्या सत्राचा खेळ मैदानाच्या आतमध्ये मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहे. गीते दादा मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. वैयक्तिक पहिलं व सांघिक 30रं षटक मात्र त्याच्या माध्यमातून हाताळलं जाईल. पाहूया गीते दादा मात्र कशाप्रमाणे गोलंदाजी करणार, कशाप्रमाणे त्याच्या माध्यमातून गोलंदाजी होणार. तर गोलंदाज गीते दादा मात्र सज्ज होत आहे. 3ऱ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन. यावेळी मात्र चांगला स्ट्रोक केला आहे. क्षेत्ररक्षक मात्र येतोय. पहा क्षेत्ररक्षण चांगलं होतंय, मात्र थोडीशी फंबलिंग त्याच्या माध्यमातून होत असताना पाहायला मिळते. त्याच दरम्यान मात्र ही धाव परिपूर्ण केली जाते आणि या धावेने मात्र धावफलक जाऊन पोहोचते 9व्या आकड्यावर. 9 धावा या धावफलकावर लगावल्या गेल्यात. 3ऱ्या षटकाला मात्र सुरुवात झालंय. शिरसाट चषक 2020 मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. खरंच टेनिस क्रिकेटचा हंगाम सुरू झाल्यानंतर ही पहिली स्पर्धा मात्र आपल्याला पाहायला मिळते. पिंपळगाव टप्पा तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर येथून या स्पर्धेचं प्रक्षेपण सुद्धा केलं जात आहे श्रीलाईव्हच्या माध्यमातून. संपूर्ण श्रीलाईव्हची टीम या स्पर्धेचं कव्हरेज करत असताना यावेळी मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. पहा झेल कुठेतरी सुटते, तत्पूर्वी मात्र धावा मिळतील. इकडे झेल घेतली असती तर फलंदाजाला नक्कीच परतावं लागलं असतं, मात्र इथे 2 धावा मिळतील आणि धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 11 धावा. 11 धावा या धावफलकावर लगावल्या गेल्यात. पाहूया पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकात 4 धावा मात्र खर्च केल्या होत्या. त्यानंतर मात्र दुसऱ्या षटकात सुद्धा गोलंदाजांनी 4 धावा खर्च केल्या होत्या. यावेळी मात्र किती धावसंख्या खर्च करेल पाहूया. मागच्या 2 षटकामागे मात्र 4ची सरासरी होती. यावेळी फ्रंट फुटला येऊन खेळ आहे. क्षेत्ररक्षक मात्र येतोय. पहा पुन्हा एकदा झेल सुटली जाते आणि वारंवार जीवदान दिलं जाते. पाहूया या जीवदानाचा मात्र कशा प्रकारे समाचार घेतला जाणार फलंदाजाच्या माध्यमातून. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 12 मात्र आपल्याला पाहायला मिळते. तर 12 धावा या धावफलकावर लगावल्या गेल्यात. पाहूया 3ऱ्या षटकातील 3 चेंडूचा खेळ मात्र समाप्त झालाय. गीते दादा मात्र 3रं षटक हातात असताना नेवासा संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळी मात्र पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न आहे. तत्पूर्वी मात्र हा निर्धाव चेंडू येईल आणि निर्धाव चेंडूने मात्र सांगता होत असताना आपल्याला पाहायला मिळते. खरंच चांगला चेंडू मात्र हाताला गेला होता गीते दादा यांच्या माध्यमातून. पाहूया यावेळी मात्र लेगस्टिकच्या बाहेर पंचांचा इशारा येतो. यस वाईट चेंडू असेल. अवांतर धावेत मात्र भरणं होईल आणि धावफलक जाऊन पोहोचते 13 या आकड्यावर.
ज्या आपल्या संपूर्ण पिंपळगावचे सुपुत्र संभाजी शिरसाट यांनी घरबसलेल्या आपल्या नेटवर्कच्या प्रॉब्लेममुळे लाईव्ह प्रक्षेपण दिसत नाहीये, परंतु स्वतःच्या मालकीचा एक SS क्रिएशन म्हणून एक चॅनल स्वतः त्यांनी निर्माण केलाय आणि समोरच्या बाजूने स्वतः ते आपल्या संपूर्ण मोबाईलद्वारा घरबसल्या संपूर्ण प्रेक्षकांना सामन्याचा आनंद घेता यावा म्हणून निश्चित स्वरूपात जे आपण पाहतो शिरसाट स्पोर्ट लाईव्ह मॅचेस ते दाखवण्याचं काम करतात. संभाजी शिरसाट यांचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. कुठल्याही प्रकारचं किती आवड आहे म्हणजे संभाजीचं कौतुक करावं लागेल की स्वतः आपला मोबाईल घेऊन ते स्वतः त्या पिकअपवरती लाईव्ह संपूर्ण आपल्या सामन्यांचं टेलिकास्ट जे निश्चित स्वरूपात करतात त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहे. त्यांचं परत एकदा खूप खूप मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. SS क्रिएशन या चॅनलवरती या संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण जे सुरू आहे. दरम्यान एक चौकार येईल आणि खनखनी चौकारानं धावफलक षटक क्रमांक जे आपण पाहतोय तिसऱ्या क्रमांकाचं संपलंय. धावफलकावरती धावा जे आपल्याला पाहायला मिळतात 23 रन. परत एकदा यस कॉमेंट्री बॉक्स. तर जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. 3 षटकांचा खेळ मात्र समाप्त झालाय. 23 धावा या धावफलकावर लगावल्या गेल्यात. पाहूया चौथ्या षटकाला मात्र सुरुवात होईल. 5 षटकांचे सामने मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला परभणी संघ धूम परभणी वर्सेस NPL नेवासा असा सामना मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पाहूया कोण कोणावर मात्र इथे भारी पडणार आणि कोण मात्र कोणाला पराजित करून आपला विजय मात्र या सामन्यातून निश्चित करणार. तर गोलंदाज मात्र सज्ज होत आहे. पाहूया बॉलर नेम काय रे टी शर्ट वर पण पाहूया. तर चौथ्या षटकाचा खेळ घेऊन मात्र गोलंदाज सज्ज होते नेवासा संघाचा. बॉलर कोण आहे सर? बॉलर कोण आहे दादा? मस्के दादा. यावेळी मात्र लेगस्टिकच्या बाहेर आहे. चेंडू मात्र जातोय शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. पाहूया पंचांचा इशारा येतोय. पंच सुभाषजी मात्र सांगतायत यस वाईट चेंडू असेल म्हणजेच अवांतर धावेत 1 भरणा होईल. धावफरक मात्र 1 वाढतंय आणि जाऊन पोहोचतंय ते 24 धावा. 24 धावा या धावफलकावर लगावले गेलेत. मस्के दादा मात्र चौथं षटक हातात असताना यावेळी मात्र चांगला स्ट्रोक खेळ आहे. चेंडूला पाठवून दिलाय डीप पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक मात्र पोहोचेल तत्पूर्वी चेंडू मात्र जाईल दणदणीत चौकारांसाठी. 5 चौकार षटकारांची आतषबाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. धूम परभणी संघाच्या फलंदाजांच्या माध्यमातून धूम कामगिरी करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. धावसंख्या मात्र 4 वाढते. धावसंख्या 28 धावा या धावफलकावर लगावल्या गेल्यात. पाहूया चौथ्या षटकाच्या खेळाला मात्र सुरुवात झालेली आहे. आजच्या दिवसातील दुसरा सामना मात्र आपल्याला पाहायला मिळतो आणि नक्कीच आमचे प्रेक्षक वर्ग सुद्धा तितक्याच मोठ्या गर्दीने या स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत. आलेल्या सर्वच प्रेक्षक वर्गांचं मी गिरीश तामोरे आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत करतोय. आगतम स्वागतम सुस्वागतम. वळूया मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे. यावेळी मात्र चेंडू जाईल थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये. पाहूया आणि ही सुद्धा मिळेल चौकार. बॅक टू बॅक ही येत आहे दुसरी चौकार. चौकारांनी मात्र धावफलक वाढतंय. धावांचा डोंगर मात्र रचला जातोय आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 32 धावा. 32 धावा या धावफलकावर लगावल्या गेल्या. कुठेतरी महागड्यात ठरणार का हे चौथं षटक असंच मात्र म्हणावं लागेल. कारण चौथ्या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 1 अतिरिक्त धाव देऊन मात्र 8 धावा खर्च केल्यात गोलंदाज मस्केने. पाहूया पुन्हा एकदा सज्ज. यावेळी मात्र पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न आहे. चेंडू हवेत कुठलीही चूक न करता मात्र झेल टिपली जाते आणि इजातीला मात्र परतावं लागतंय तंबूच्या आसऱ्याला. धूम परभणी संघाला मात्र हा बसतोय चौथा हादरा. तर आता मात्र नवीन फलंदाज येतोय अखिल इजातची जागा भरून काढण्यासाठी. पाहूया धावसंख्या मात्र 32 या आकड्यावर आपल्याला पाहायला मिळते. चौथ्या षटकात विचार केला तर चौथ्या षटकातील 3 चेंडूचा खेळ मात्र समाप्त झालाय. 5 षटकांचे सामने मात्र आपल्याला पाहायला मिळतात. आजच्या दिवसात सुद्धा मोठमोठे टेनिस क्रिकेटमधील खेळाडू आपल्याला ह्याच मैदानावर पाहायला मिळतील नक्कीच. तसंच अनेक संघ सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात लांब लांबचा प्रवास करून या स्पर्धेत येत असताना आणि या स्पर्धेचा
आस्वाद घेत असताना यावेळी पहा पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे. तत्पूर्वी पहा क्षेत्ररक्षक मात्र इथे चूक करतोय आणि चुकीचं रूपांतर मात्र चौकारात होत असताना या चौथ्या षटकारातील ही तिसरी चौकार मात्र आपल्याला पाहायला मिळते. धावफलक मात्र 4 निघेल आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल 36 धावा. 36 धावा या धावफलकावर लगावले गेल्यात. पाहूया हे चौथं षटक मात्र कुठेतरी नेवासा संघाला महागडं ठरतंय की काय असंच म्हणावं लागेल की हा चौथा षटक कुठेतरी या सामन्यातील टर्निंग पॉइंट असेल की काय असंच मात्र म्हणावं लागेल. मात्र चांगली कामगिरी करतायत धूम परभणी संघाचे फलंदाज. 3 चौकार तर या षटकात आलेत. पाहूया पुन्हा एकदा बिगिट केलाय. यावेळी मात्र पुन्हा एकदा चेंडू जातोय आणि या चौथ्या षटकातील हा येतोय चौकार. पाहूया अप्रतिम फलंदाजी मात्र पाहायला मिळते. तुटून पडलाय मात्र गोलंदाजावर. आक्रमण मात्र केलंय. जबरदस्त फलंदाजीचा नजारा मात्र पाहायला मिळतोय. आणि धावसंख्येचा विचार केला धावसंख्या धावफलकावर लागतात 40 धावा. 40 धावा धावफलकावर लागतात आणि फलंदाज पहा यावेळी मात्र आखूड टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक मात्र जातोय. पाहूया तत्पूर्वी दुहेरी धावेचा प्रयत्न परिपूर्ण होईल का. यस 2 धावा मात्र इथे मिळतील आणि या दुहेरी धावेने मात्र षटक संपेल. तर 4 षटकांच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद 46 धावा या धावफलकावर लगावले गेलेत. 42 धावा या धावफलकावर लगावले गेलेत आणि या चौथ्या षटकात मात्र जवळजवळ 19 धावा खर्च केल्यात गोलंदाज मस्केने. मात्र कुठेतरी महागडा षटक कुठेतरी या सामन्यातील टर्निंग पॉइंट असेल का हे सुद्धा दुसऱ्या सत्राच्या खेळात आपल्याला पाहण्याजोगे राहील. पाहूया अजूनही एक चेंडूचा खेळ येणं मात्र शिल्लक असेल. तर जास्त वेळ दौडू नका विनंती करेल. अजूनही शेवटच्या षटकाचा खेळ येणं मात्र शिल्लक असेल. 5 षटकांचे सामने 42 धावा तर धावफलकावर लगावले गेल्यात. चांगली फलंदाजी मात्र केली जाते. कुठेतरी महागडे षटक मात्र पाहायला मिळालं चौथं षटक. तर चला पुन्हा एकदा वळूया मैदानाच्या दिशेला. अंतिम षटक मात्र घेऊन गोलंदाज नेवासा संघाचा सज्ज असेल. गोलंदाजी माखवर या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय की या आपल्या संपूर्ण स्पर्धेचे मार्गदर्शक अर्थात शिव छत्रपती पुरस्कार विजेते कोच रोईंग महाराष्ट्र संघ सन्माननीय सतीशदादा त्रिंबक शिरसाट या ठिकाणी उपस्थित आहेत. दादांना मी विनंती करेल की आपण व्यासपीठावरती यायचे आणि विराजमान व्हायचे. या स्पर्धेसाठी खूप मोलाचं योगदान ज्यांचं जे आपल्याला पाहायला मिळतंय. सतीशदादा त्रिंबकजी शिरसाट सुभेदार अर्थात शिव छत्रपती पुरस्कार विजेते कोच रोईंग महाराष्ट्र संघ या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं परत एकदा संपूर्ण नियोजक कमिटीच्या वतीनं खूप खूप मनपूर्वक स्वागत. मी त्यांना विनंती करेल की आपण व्यासपीठावरती यायचे आणि आसनस्थ व्हायचे. चला तर पुन्हा एकदा वळूया मैदानाच्या दिशेला. 5व्या आणि अंतिम षटकाला मात्र सुरुवात झालाय. तर पाहूया 5व्या आणि अंतिम षटकाला मात्र सुरुवात झालंय. आमच्या मान्यवरांचं सुद्धा इथे शुभ आगमन होतंय. त्यांचंही आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत असेल. मान्यवरांना विनंती असेल आपण आसनस्थ व्हायचंय. तर वळूया मैदानाच्या दिशेला. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक मात्र परतोय इकडे चूक आणि चुकीचं रूपांतर होतंय चौकारात. पहा सुरेख फटकेबाजी मात्र सुरू आहे. धावफलक मात्र 4 निहलतंय आणि धावसंख्या जाऊन पोहोचतंय 46 धावा. 46 धावा या धावफलकावर लगावल्या गेल्यात. अप्रतिम फलंदाजी मात्र सुरू आहे धूम परभणी संघाच्या माध्यमातून. पाहूया सध्या तरी प्रथम सत्राचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि ज्याप्रमाणे फलंदाजी हवी होती ती मात्र होताना पाहायला मिळते. पहा यावेळी मात्र लेगस्टिकच्या बाहेर पंचांचा इशारा येतो. यस वाईट चेंडू अतिरिक्त धाव मात्र इथे केली जाईल आणि अवांतर धावेत मात्र 1 ने भरणा होईल. धावफलक जाऊन पोहोचते 47 धावा. पाहूया 47 धावा या धावफलकावर लगावल्या गेल्यात. उर्वरित 5 चेंडू मागे मात्र किती धावसंख्या खर्च केल्या जाणार. यावेळी पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न आहे मात्र निर्धाव चेंडू. आतापर्यंत विचार केला तर 2 चेंडूचा खेळ मात्र समाप्त झालाय. पाहूया गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज असेल. यावेळी मात्र चेंडूला पाठवलाय डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये
हा येतोय दणदणीत षटकार. काय फटकेबाजी सुरू आहे. धावसंख्या मात्र 6 वाढते. 53 धावा या धावफलकावर लगावल्या जात आहेत. अप्रतिम फलंदाजी मात्र सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे. फलंदाजीची तुफानी मात्र सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे. फलंदाज नावाचं वादळ मात्र सध्या मैदानाच्या आतमध्ये घोंगावत असताना आपल्याला पाहायला मिळते. आणि खरंच आपल्या संघासाठी मात्र महत्त्वाची कामगिरी पार पाडत असताना दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. 53 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात. पाहूया अंतिम षटक सध्या प्रगतीपथावर आहे. हाणामारीच्या षटकात एक चौकार आणि एक षटकार तर आलाय. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न आहे. चेंडू मात्र जातोय कार्पेटच्या सहाय्याने डीप मिडविकेटच्या क्षेत्रात. पुन्हा एकदा येतोय हा दणदणीत चौकार षटकार हेच मात्र सध्या पाहायला मिळते. आणि धावसंख्या मात्र जाऊन पोचते ती जवळजवळ 57 धावा. म्हणजेच या स्पर्धेतील तसंच आजच्या दिवसातील हा सर्वात हायस्ट स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय या स्पर्धेतील. खरंच पाहूया आतापर्यंत 5वं षटक मात्र प्रगतीपथावर आहे आणि चांगली फलंदाजी मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पाहूया 57 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. यावेळी पुन्हा एकदा त्रिफळांचा वेध घेतला होता मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. पाहूया दुसरी धाव मिळेल का, तर रोखलं जात आहे आणि गडी मात्र बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर या धावीने मात्र षटक संपतंय. तर 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर लागत आहेत. तर 58 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात. आणि प्रथमतः फलंदाजी करत असताना धूम परभणी संघाच्या माध्यमातून NPL नेवासा संघासमोर 59 धावांचं आव्हान मात्र उभं केलं गेलं आहे. पाहूया 59 धावांचं आव्हान कशा प्रकारे पेलणार NPL नेवासा संघ. ओव्हर कंप्लीट आहे. एक बॉल डॉट झालेला. पहिलाच बॉल डॉट काय पहिला बॉल डॉट केलं ना. फुलटॉस पहिलाच बॉल फुलटो डॉट आहे. भाऊ पहिलाच फुलटो बॉल डॉट केलेला. दुसरा बॉल डॉट पहिला चौका आहे का, दुसरा वाईड आणि तिसरा डॉट आहे. पहिला बॉल आहे ना जे सोडून पुढे येऊ द्या ना आता त्यांना. मी पण चला विनंती करेल त्वरित आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. NPL नेवासा संघ 59 धावांचं लक्ष असेल 5 षटकांच्या दरम्यान. पाहूया कशा प्रकारे पेललं जाईल हे 59 धावांचं लक्ष. तसंच धूम परभणी संघ आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्या विनंती करतोय. नेवासा संघ चला आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा त्वरित. करतो मी. आवाज येतो का नाही ना. तरी नाही ना. मोबाईल आहे ना खरखर नाही. चला नेवासा संघ 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्या. भरपूर वेळ घेतला जातोय. आज आपण खूप उशिराने चालतो. आजच्या दिवसातील फक्त आणि फक्त दुसराच सामना सुरू आहे. आता दुसऱ्या सत्राच्या खेळाला मात्र सुरुवात होते. पाहूया 59 धावांचं लक्ष मात्र कशा प्रकारे पेललं जाईल NPL नेवासा संघाच्या माध्यमातून. चला NPL नेवासा संघ सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्या. यानंतर कोणाचे आहे? कोणता तुम्ही सांगते कोणता पण.
तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही सलामीचे फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पव्या 59 धावांचं लक्ष. दुसऱ्या सत्राच्या खेळाला मात्र सुरुवात होते. इजाज मात्र धूम परभणी संघाच्या माध्यमातून वैयक्तिक पहिलं व सांघिक पहिलं षटक घेऊन येतोय. पव्या इजाज मात्र काय कामगिरी करणार. आपल्या संघाला मात्र ज्याप्रमाणे गोलंदाजीची आवश्यकता आहे तशी गोलंदाजी होणार का. खरंच धूम परभणी संघाच्या फलंदाजांचं मात्र कौतुक करावं लागेल. षटकार चौकाराच्या साह्याने एकेरी दुहेरीच्या साह्याने मात्र आपल्या संघाला नेऊन पोहोचवलं ते 58 धावावर. आणि प्रथमतः फलंदाजी करत असताना मात्र नक्कीच 59 धावांचं लक्ष उभं केलंय. तसंच या स्पर्धेतील हाय स्कोर मात्र आपल्याला पाहायला मिळतोय 58 धावा. पाहूया ते मात्र परिपूर्ण करणार का NPL नेवासा संघ. तर दुसऱ्या सत्राच्या खेळाला मात्र सुरुवात होते. दुसऱ्या सत्राच्या खेळाला मात्र आमच्या कॉमेंट्री बॉक्समधून खूप साऱ्या शुभेच्छा असतील. पाहूया कोणता संघ मात्र पुढे वाटचाल करणार आणि कोणता संघ मात्र या फेरीतून आपलं अस्तित्व इथेच संपवणार. तर गोलंदाज इजाज मात्र सज्ज असेल. दोन्ही सलामीचे फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये आहेत. पहिल्या षटकाला मात्र सुरुवात होते. पहिलं षटक हे पॉवर प्लेचं मात्र आपल्याला पाहायला मिळते. 5 षटकांच्या दरम्यान 59 धावांचं लक्ष परिपूर्ण होईल का. पाहूया. गोलंदाज इजाज मात्र सज्ज होते. पाहूया. क्षेत्ररक्षण मात्र सजवलं गेलंय धूम परभणी संघाच्या माध्यमातून. गोलंदाज इजाज होतोय सज्ज. पहा इजाजने मात्र चांगली सुरुवात करून दिली गेले. ज्याप्रमाणे फलंदाजांनी चांगली सुरुवात करून दिली होती त्याचप्रमाणे गोलंदाज इजाजने सुद्धा चांगली सुरुवात करून दिलाय. पाहूया ते सातत्य मात्र त्याच्या माध्यमातून राखलं जाईल का की NPL नेवासा संघाचे फलंदाज मात्र आक्रमण करून षटकार चौकारांनी मात्र आपल्या संघाला विजयाचा रास्ता इथे दाखवणार. पाहण्याजोगं राहील. पहा यावेळी मात्र चेंडू पडल्यानंतर थेट उसळी घेऊन यष्टीरक्षकाच्या हातात. यानंतर होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल आयुष 11 पाटसारा वर्सेस गणेश माने फ्रेंड 11 असा सामना मात्र आपल्याला पाहायला मिळेल. चला दोन्ही संघाचे कॅप्टन्स नाणेफेक करण्यासाठी त्वरित आमच्या कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचं आहे. तर वळूया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. इजाज मात्र सज्ज असेल. आतापर्यंत पहिले षटक मात्र प्रगतीपथावर असताना आपल्याला पाहायला मिळते. यावेळी पाया चेंडू पडल्यानंतर थोडंसं वळण घेतलं होतं मात्र इथे ही धाव मिळण्यात यशस्वी ठरत आहेत दोन्ही फलंदाज. या एकेरी धावेने मात्र धावांचा श्री गणेश होत आहे आणि धावसंख्या धावफलकावर लागते 1 धावा. आतापर्यंत विचार केला तर 3 चेंडूचा खेळ मात्र समाप्त झालाय. उर्वरित अजूनही 3 चेंडूचा खेळ येणं मात्र शिल्लक असेल. 59 धावांचं लक्ष आहे. पाहूया ते पेललं जाईल का. इजाज मात्र धूम परभणी संघाच्या माध्यमातून पहिलं षटक हातात असताना आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा सज्ज असेल राईट ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी पंचांच्या डावीकडनं. यावेळी मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक मात्र येतोय. झेल घेण्याचा प्रयत्न होता मात्र झेल काय टिपू शकला नाही. मात्र 2 धावा इथे परिपूर्ण केल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते आणि या दुहेरी धावेने मात्र धावफलक हलतंय. 3 धावा या धावफलकावर लागत आहेत. पाहूया आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ तर समाप्त झालाय. उर्वरित अजूनही 2 चेंडूचा खेळ येणं मात्र शिल्लक आहे. शिरसाट स्पोर्ट्स आयोजित शिरसाट चषक 2020 आजचा 4था दिवस मात्र आपल्याला पाहायला मिळते. 4थ्या दिवसातील दुसरा सामना आणि दुसऱ्या सत्राचा खेळ मैदानाच्या आतमध्ये मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. खरंच चांगलं आयोजन आणि नियोजन आमच्या संपूर्ण कमिटीच्या माध्यमातून केलं गेलं आहे. या संपूर्ण आयोजक कमिटीचं सुद्धा कौतुक करावं लागेल. यावेळी मात्र चेंडूला उडवलाय. चेंडूने उंची जास्त मात्र घेतलाय. क्षेत्ररक्षक मात्र येतोय. चेंडू मात्र जातोय डीप मिड विकेटच्या क्षेत्रात. पाहूया इथे चौकार असेल की षटकार. यस चौकार मात्र इथे येत असताना आपल्याला पाहायला मिळतंय आणि चौकारांनी मात्र धावसंख्या 4 ने वाढते. 7 धावा या धावफलकावर लागत आहेत. अजूनही पहिल्या षटकातील 1 चेंडूंचा खेळ येणं मात्र शिल्लक असेल. चौकार मात्र आलाय या पॉवर प्लेच्या षटकात. या पहिल्या षटकात मात्र आपल्याला पाहायला मिळतोय चौकार इथे ठोकला गेलाय. पुन्हा एकदा गोलंदाज शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्क व सज्ज असताना इजाज. यावेळी मात्र त्रिफळ उद्ध्वस्त करतो इजाज. फलंदाजाला मात्र बाद व्हावं लागतंय आणि षटक मात्र संपतंय. तर पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 7 धावा या धावफलकावर लागतायत.
तर नवीन फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये येतोय. पाहूया आतापर्यंत धावसंख्येचा विचार केला तर एक षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा या धावफलकावर लगावल्या गेल्या. 59 धावांचं लक्ष्य आहे. गोलंदाजी मार्कवर सज्ज होते गोलंदाज अमोल. धूम परभणी संघाच्या माध्यमातून अमोल. दोन्ही तुल्यबळ संघ आणि या तुल्यबळ संघात मात्र सुरू असलेल्या सध्या क्रिकेटचं हे युद्ध मैदानाच्या आतमध्ये मात्र पाहायला मिळते. पाहूया हे युद्ध कोण जिंकणार आणि कोणता संघ मात्र पुढे वाटचाल करणार. यानंतर होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल आयुष 11 पाटसारा वर्सेस गणेश माने फ्रेंड 11 असा सामना असेल. दोन्ही संघाचे कॅप्टन्स त्वरित आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये या, नाणेफेक करून घ्या आणि लगेचच यानंतर आपला सामना सुद्धा इथे खेळवला जाईल. तत्पूर्वी वळूया मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज अमोल मात्र सज्ज असेल. चला जास्त वेळ दौडू नका, त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्या. आता मात्र पाहूया कशी फलंदाजी करणार. सलामीचे फलंदाज मात्र पाहायला मिळाले होते चांगली सुरुवात करत असताना. त्यानंतर मात्र इजाजने शेवटच्या चेंडूवर गडी बाद केला आणि फलंदाजाला मात्र माघारी धाडलाय. नवीन फलंदाज तर मैदानाच्या आतमध्ये आलाय. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. पहा दुसऱ्या षटकाची सुरुवात सुद्धा निर्धाव चेंडूने होत असताना पाहायला मिळते. पहिल्या षटकाची सुरुवात सुद्धा निर्धाव चेंडूने होत असताना पाहायला मिळाली होती. दुसऱ्या षटकाची सुरुवात सुद्धा तशीच होत असताना मात्र पाहायला मिळेल. प्रयत्न मात्र करावे लागतील तेव्हाच यश मात्र तुम्हाला मिळेल. ते प्रयत्न मात्र होतील का फलंदाजांच्या माध्यमातून हे सुद्धा पाहण्याजोगे आहे. पाहूया यावेळी मात्र प्रयत्न केलाय. चेंडूला भिरकावून लावण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक मात्र येतोय. कुठलीही चूक न करता मात्र झेल टिपली जात आहे आणि हा मात्र सलामीचा दुसरा फलंदाज सुद्धा परततोय तंबूच्या आश्रयाला. NPL निवासी संघाला मात्र बसतोय हा दुसरा हादरा. तर नवीन फलंदाज मात्र येतोय अन्सार भाई. आतापर्यंत धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या धावफलकावर लागतायत त्या जवळजवळ 7 धावा. दुसऱ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ मात्र समाप्त झालाय. दुसरं षटक मात्र हातात आहे गोलंदाज अमोल. अमोलचं मात्र कौतुक करावं लागेल. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू निर्धाव हाताला, दुसऱ्या चेंडूवर मात्र गडी बाद करण्यात तो यशस्वी ठरतोय. आता पाहूया उर्वरित 4 चेंडू मागे मात्र तो किती गडी बाद करणार, किती धावसंख्या खर्च करणार हे सुद्धा पाहण्याजोगे राहील. पाहूया पुन्हा एकदा सज्ज असेल. आमचे दोन्ही पंच मात्र सुद्धा चांगलं कार्य मैदानाच्या आतमध्ये पार पाडतायत. यावेळी पुन्हा एकदा यॉर्कर चेंडू मात्र हाताला जातोय. चेंडू मात्र जाईल मिडॉनच्या क्षेत्रामध्ये. तत्पूर्वी ही एक धाव इथे कलेक्ट केली जाईल. एकेरी धावेवर मात्र समाधान मानावं लागेल. एकेरी धावेने स्थगित धावसंख्या मात्र हलेल आणि धावसंख्या जाऊन पोचेल 8 धावा. 8 धावा या धावफलकावर लगावल्या जात आहेत. पाहूया 5 षटकांचा सामना. प्रथमतः फलंदाजी स्वीकारत मात्र ज्याप्रमाणे फलंदाजी केली होती, आक्रमण मात्र केलं होतं, तुडून पडले होते मात्र धूम परभणी संघाचे फलंदाज. आणि प्रथमतः फलंदाजी करत असताना 5 षटकांच्या दरम्यान 58 धावा करून 59 धावांचं आव्हान उभं केलं आहे. आणि तेच पेलत असताना मात्र NPL निवासी संघाचे आतापर्यंत 2 गडी बाद झालेत. पाहूया यस पंच सुभाषजी वळत आहेत. वाईट चेंडूचा इशारा दिला जातोय. अवांतर धावेत मात्र भरणा होत आहे आणि धावफलक मात्र 1ने सरकते. धावसंख्या जाऊन पोचते आतापर्यंत 9 धावा या धावफलकावर लागत आहेत. पाहूया गणेश माने का तर वळूया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेला. पाहूया यावेळी मात्र चेंडू फळीच्या आतील गाड्या घेऊन थोडासा दिशा बदलण्याचा प्रयत्न करत होता मात्र निर्धाव चेंडू हाताने यशस्वी ठरतोय. कुठेतरी बॅकफुटवर जाऊन पोचलाय की काय NPL निवासी संघ असंच म्हणावं लागेल. कारण चौकार षटकाराची आता मात्र आवश्यकता असेल. 9 धावसंख्या धावफलकावर लगावल्या गेल्यात. पाहूया दुसऱ्या षटक तर मार्गस्थ असताना पाहायला मिळते. गोलंदाज अमोल पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर खालीच राहतोय आणि थेट यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. वारंवार निर्धाव चेंडू मात्र हाताळले जात आहेत. आतापर्यंत दुसऱ्या षटकाचा विचार केला तर 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. अजूनही पाहूया 1 चेंडूचा खेळ येणं मात्र शिल्लक असेल.
तर दोन षटकांचा खेळ मात्र समाप्त झालाय. धावसंख्या धावफलकावर लागतायत 9 धावा. पाहूया 9 धावा या धावफलकावर लगावल्या गेल्यात. यावेळी मात्र तिसरं षटक घेऊन येतोय जयदीप म्हणजे जेडी. पाहूया जेडी मात्र गोलंदाजी माग व सज्ज होते. एक रणजी क्रिकेटपटू सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू पहा मोठ्या अशा पावलांचा रनअप घेऊन ज्याप्रमाणे चेंडू रिलीज केला या खेळाडूने, खरंच ज्याप्रमाणे लेदर क्रिकेटमध्ये आपल्या खेळाचा ठसा उमटवून का मी रणजी क्रिकेटमध्ये खेळतो, का मी रणजी क्रिकेटला रिप्रेझेंट करतो, हे मात्र हा खेळाडू दाखवत असताना गोलंदाज जेडी पुन्हा एकदा सज्ज होत आहे राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी. यावेळी पहा चेंडू पडल्यानंतर थोडंसं लेगस्टिकच्या बाहेर पंचांचा इशारा येतो. यस अवांतर धाव. वाईट चेंडू मात्र हाताला जात आहे आणि धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 10 धावा. 10 धावा या धावफलकावर लगावल्या गेल्या. तिसरं षटक मात्र प्रगतीपथावर असताना आपल्याला पाहायला मिळते. 59 धावांचं लक्ष आहे 5 षटकाच्या दरम्यान. पाहूया जेडी मात्र तिसरं षटक हातात असताना पाहायला मिळतोय. पंचांच्या डावीकडनं मात्र गोलंदाजी केली जाते. मोठ्या अशा पावलांचा रनअप घेऊन मात्र तो पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळी मात्र पुन्हा एकदा भेट केला जात आहे. सुरेख गोलंदाजी केली जात आहे. जास्तीत जास्त आखूड टप्प्याची गोलंदाजी आणि चेंडू पडल्यानंतर वारंवार खाली राहतोय. त्यामुळे वारंवार फलंदाज बीट होत असताना मात्र आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याचमुळे कुठेतरी फायदा होतोय की काय गोलंदाजाला, असंच मात्र म्हणावं लागेल. खरंच टेनिस क्रिकेटचा महासंग्राम महाथरार अनुभवायला मिळतोय. याची देही याची डोळा आपल्याला या पिंपळगाव टप्पाच्या मैदानावर यावेळी मात्र आक्रमण केलंय. चेंडूला ढकललाय डीप मिड विकेटच्या क्षेत्रात आणि इथे मात्र इजाज करतोय चुकी. रन मिळतील 6 आणि हा येतोय षटकार. झेल टिपायला हवी होती, मात्र ज्याप्रमाणे चूक घडली इजाजच्या माध्यमातून आणि त्याचं रूपांतर षटकारात झालं. धावसंख्या मात्र 6 ने वाढेल. धावसंख्या धावफलकावर लागते ती 16 धावा या धावफलकावर लागताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला अंकुशजी जायबाय जिथे कुठे असताल त्वरित आमच्या कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचंय. यावेळी मात्र पुन्हा एकदा चेंडूला उडवलाय. चेंडूने उंची जास्त गाठलाय, लांबी कमी आणि यावेळी मात्र कुठलीही चूक न करता चांगली झेल टिपतोय इजाज आणि फलंदाजाला मात्र माघारी धाडतोय आणि निवासे संघाला मात्र हा बसतोय. तिसरा हादरा. धावसंख्या मात्र स्थगित आहे 16 या आकड्यावर. 16 धावा या धावफलकावर लगावल्या गेल्यात. पाहूया 59 धावांचं लक्ष पेलत असताना हा तिसरा हादरा मात्र लागत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर समीकरण मात्र सांगते उर्वरित 14 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 43 धावांचं लक्ष असेल. 14 चेंडू विजयासाठी 43 धावांचं लक्ष. जेडी मात्र चांगली गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. अप्रतिम धारदार गोलंदाजीच्या अस्त्राने मात्र कुठेतरी शांत ठेवलं जाते फलंदाजाला, असंच म्हणावं लागेल. आतापर्यंत जेडीने मात्र 4 चेंडू हाताळलेत आणि 1 गडी बाद करण्यात मात्र तो यशस्वी ठरलाय. नवीन फलंदाज मात्र येतोय NPL नेवासा संघाचा. समीकरण मात्र सांगते 14 चेंडू आणि विजयासाठी 43 धावांचं लक्ष. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्कवर. यावेळी पुन्हा एकदा लेगस्टिकच्या बाहेर पंचांचा इशारा येतो. यस वाईट चेंडू. अवांतर धाव मात्र मिळेल. अवांतर धावेने धावफलक खालेल आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल 17 धावा. म्हणजेच अजूनही 14 चेंडू आणि 42 धावांची गरज असेल. 14 चेंडू आणि 42 धावा. चौकार षटकारांची आतषबाजी करावी लागेल. पाहूया संकटमोचक बनणार का. यावेळी मात्र थोडंसं ऑफस्टिकच्या बाहेर पुन्हा एकदा बॅक टू बॅक. हा दुसरा वाईट चेंडू हाताला जातोय. वारंवार अवांतर धाव मात्र दिली जात आहे जेडीच्या माध्यमातून आणि धावसंख्येत मात्र भरणा होत असताना पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावर लागतंय 18 धावा आणि नक्कीच आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे संवेद जोडले जात आहेत. गुणलेखक बंधू अंकुशजी जायबाय सर, त्यांचंही आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. यावेळी पाया चेंडूला खेळून काढलाय. तिथपूर्वी मात्र काय घडेल. चांगलं क्षेत्ररक्षण मात्र होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान. या 2 धावा मात्र इथे कलेक्ट केल्या जातील. धावफलक मात्र 2 ने हलतंय. धावसंख्या जाऊन पोहोचते 20 या आकड्यावर. अजूनही 1 चेंडूचा खेळ या तिसऱ्या षटकातील येणं मात्र असेल. पाहूया 1 चेंडूचा खेळ येणं मात्र शिल्लक आहे. जेडी यावेळी पहा वेध धरला होता सुरेख चेंडू आणि ही एकेरी धावेचा प्रयत्न मात्र कुठेतरी रोखून धरला जातोय. एकच धावर मात्र समाधान. ही धाव नसेल, क्षमा असावी. तर षटक मात्र संपते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 20 धावा या धावफलकावर लागतायत आणि समीकरण मात्र सांगते उर्वरित 12 चेंडू मागे 39 धावांचं लक्ष असेल. 12 चेंडू 39 धावांचं लक्ष. पाहूया यावेळी मात्र नवीन गोलंदाज येतोय धूम परभणी संघाच्या माध्यमातून 4थं षटक हाताळण्यासाठी. पाहूया
अमोल मात्र गोलंदाजी माग व सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. वैयक्तिक दुसरं व सांघिक चौथं षटक मात्र त्याच्या माध्यमातून हाताळलं जाईल. 12 चेंडू आणि 39 धावांचं लक्ष्य. असं म्हणतात, मंजिल तो उन्हीं को मिलते जिनके सपनों में जान होते, सिर्फ पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उडाने होते. तो हौसला मात्र इथे दाखवला जाईल का, इथे प्रयत्न केले जातील का पहा. मात्र इथे वारंवार गोलंदाज प्रयत्न करत असताना पाहायला मिळतोय असंच मात्र म्हणावं लागेल. निर्धाव चेंडू मात्र हाताळला जातोय. चौथं षटक मात्र प्रगतीपथावर असताना आपल्याला पाहायला मिळते. उर्वरित अजूनही 11 चेंडूचा खेळ येणं मात्र शिल्लक आहे. 11 चेंडू आणि विजयासाठी 39 धावांचं लक्ष आहे. पाहूया गोलंदाज अमोल सज्ज होत असताना. यावेळी मात्र बिगिट केलाय चेंडूनी भरपूर हवेत असताना मात्र पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक मात्र येतोय, पहा काय घडतंय इथे. मात्र हा येतोय षटकार. चूक मात्र झाली. चांगला प्रयत्न मात्र होता क्षेत्ररक्षकाचा. मात्र ह्या 6 धावा इथे मिळतील. या 6 धावेने मात्र स्थगित धावसंख्या हलेल आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल ती जवळजवळ 26 धावा. 26 धावा या धावफलकावर लगावल्या जातात. पाहूया पहा यावेळी मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे. मात्र चेंडू आणि फळीचा तितकासा चांगला ताळमेळ बसत असताना आपल्याला पाहायला मिळत नाही. एकच धाव मात्र इथे मिळणार. एकरी धावेने मात्र धावफलक हलेल आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 27 धावा. अजूनही 9 चेंडू आणि विजयासाठी 32 धावांचं लक्ष असेल. 9 चेंडू 32 धावा. एका बाजूला NPL नेवासा तर दुसऱ्या बाजूला धूम परभणी. पाहूया कोणता संघ मात्र इथे विजयी होणार. आजच्या दिवसातील दुसरा सामना पहा. चांगलं युद्ध मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 9 चेंडू 32 धावा. यावेळी पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न आहे. तत्पूर्वी धाव परिपूर्ण केली जाईल. यस, एक धावेवर मात्र समाधान मानावं लागतंय. मात्र एक धावेने काहीच होणार नाही. षटकार चौकाराची सुद्धा इतकी आवश्यकता असेल. तर या एकेरी धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते 28 धावा. अजूनही 8 चेंडू 31 धावांची गरज. 8 चेंडू 31 धावा. नेवासा की परभणी, परभणी की नेवासा. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र थेट यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडूने मात्र सांगता होते. अजूनही चौथ्या षटकातील 1 चेंडूचा खेळ येणं मात्र शिल्लक आहे. पाहूया 7 चेंडू आणि 31 धावांचं लक्ष अजूनही असेल. पाहूया 7 चेंडू आणि 31 धावांची गरज. पुन्हा एकदा गोलंदाज अमोल मात्र गोलंदाजी माग व सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. यावेळी पुन्हा एकदा इथे निर्धाव चेंडू आणि या वेळी मात्र गडी बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि षटक मात्र संपते. तर 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर लागतायत 28 धावा. चला विनंती असेल आयुष 11 पाटसरा वर्सेस गणेश माने फ्रेंड्स 11. दोन्ही संघाचे कर्णधार आपण नाणेफेक करण्यासाठी त्वरित आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. एका बाजूला असेल आयुष 11 पाटसरा तर दुसऱ्या बाजूला गणेश माने फ्रेंड्स 11 असा सामना. दोन्ही संघाचे कर्णधार चला या त्वरित नाणेफेक करण्यासाठी. आणि नक्कीच या नंतरच्या सामन्यात सुद्धा मोठमोठे टेनिस क्रिकेटमधील खेळाडू सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तर समीकरण मात्र सांगते उर्वरित 6 चेंडू आणि विजयासाठी 31 धावांची गरज असेल. 6 चेंडू 31 धावा. अंतिम षटक मात्र मार्गस्थ होतोय. गोलंदाज मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. तर आयुष 11 पाटसारा तसंच रायगड संघाचं सुद्धा इथे आगमन झालंय. या दोन्ही संघांचं आयोजकांच्या वतीने खूप खूप स्वागत असेल. या स्पर्धेची शोभा वाढवली आपण त्याबद्दल आयोजकांच्या वतीने आम्ही आपलं सहर्ष स्वागत करतोय. आगतम स्वागतम सुस्वागतम. वळूया मैदानाच्या आतमध्ये 6 चेंडू आणि विजयासाठी 31 धावांचं लक्ष. अंतिम षटक मात्र होतंय मार्गस्थ. यावेळी मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे. चेंडू मात्र जातो डीप फाईन लेगच्या क्षेत्रात. क्षेत्ररक्षक मात्र जाईल. चेंडू मात्र जाईल का दणदणीत चौकारासाठी. यस, हा येतोय दणदणीत चौकार. आणि धावसंख्या मात्र 4 ने वाढत असताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या धावफलकावर लागते 32 धावा. 32 धावा या धावफलकावर लागत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाहूया नक्कीच रायगड संघाचं सुद्धा इथे आगमन झालंय. त्यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. तर चौकार मात्र इथे नोंदवला गेलाय. पाहूया पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे. यावेळी मात्र तितकासा चांगला ताळमेळ जुळत नसताना पाहायला मिळतोय आणि निर्धाव चेंडूची सांगता मात्र होत असताना पाहायला मिळते. अजूनही उर्वरित 4 चेंडू आणि 27 धावांची गरज असताना आपल्याला पाहायला मिळते.
चांगला खेळ मात्र दर्शवला गेला NPL नेवासा संघाच्या माध्यमातून. मात्र कुठेतरी फलंदाजीत कमी पडले की काय असंच म्हणावं लागेल. यावेळी मात्र कार्पेटच्या साहाय्याने चेंडूला खेळून काढलं जात आहे मिडविकेटच्या क्षेत्रात आणि यावेळी पहा इजाज करतोय चूक. या 4 धावा मात्र इथे मिळतील. या 4 धावीने मात्र धावफलक खालेल आणि धावसंख्येत जाऊन पोहोचेल ती जवळजवळ 36 या आकड्यावर. 36 धावा या धावफलकावर लगावल्या गेल्यात. पाहूया अजूनही उर्वरित 3 चेंडूचा खेळ येणं मात्र शिल्लक असेल. 23 धावांचं लक्ष 3 चेंडूच्या दरम्यान. पाहूया यावेळी मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक मात्र येतोय. चांगली झेल मात्र टिपतोय यावेळी इजाज आणि गडी मात्र बाद होतोय. 14 हादरा मात्र बसतोय NPL नेवासा संघाला. आता मात्र या स्पर्धेतील या सामन्यातील औपचारिकताच राहिलंय की काय असंच म्हणावं लागेल. कारण उर्वरित फक्त आणि फक्त 2 चेंडूचा खेळ येणं मात्र शिल्लक आहे. आवश्यकता आहे ती 23 धावांची. पाहूया 59 धावांचं आव्हान पेलत असताना कुठेतरी NPL नेवासा संघ मागे पडलाय असंच म्हणावं लागेल. चला आयुष 11 पाठसारा वर्सेस गणेश माने फ्रेंड्स 11 असा सामना यानंतर पाहायला मिळेल. दोन्ही संघाचे कॅप्टन नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. आयुष 11 पाठसारा तसंच गणेश माने फ्रेंड्स 11 चला नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. होऊया मैदानाच्या आतमध्ये. यावेळी मात्र चेंडूला खेळून काढलाय कोरच्या क्षेत्रामध्ये. 1 धाव मात्र इथे मिळणार. आता मात्र फक्त आणि फक्त 1 चेंडूचा खेळ येणं मात्र शिल्लक असेल. पाहूया 1 चेंडूचा खेळ येणं मात्र शिल्लक आहे. चांगला खेळ मात्र दर्शवला गेला धूम परभणीच्या माध्यमातून आणि अप्रतिम फलंदाजी करण्याबरोबरच अप्रतिम गोलंदाजीचा नजारा सुद्धा पाहायला मिळाला. आणि यावेळी मात्र सामना विजयी होतोय तो धूम परभणी संघ. विजयी संघाचं अभिनंदन तसंच NPL नेवासा संघाचं सुद्धा कौतुक करावं लागेल. कारण हा संघ सुद्धा या स्पर्धेत आला. या स्पर्धेची शोभा वाढवली आणि त्याबद्दल आयोजकांच्या वतीने आम्ही सुद्धा आपणास खूप खूप धन्यवाद देतोय. येणाऱ्या पुढील टेनिस क्रिकेटच्या हंगामासाठी खूप सारे शुभेच्छा असतील. तर यानंतर होणारा सामना मात्र आपल्याला पाहायला मिळेल आयुष 11 पाठसारा वर्सेस गणेश माने फ्रेंड्स 11. दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. जसं तिसऱ्या सामन्याला मात्र सुरुवात होईल तसं मात्र तुमचे समवेत जोडले जातील. पारनेरचा एक बुलंद आवाज नवनाथजी साबे सर. मी मात्र थोडीशी रजा घेते. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. पाहत राहा तुमची आमची लाडाची स्पर्धा शिरसाट चषक 2020 पर्व पहिलं. धन्यवाद. आयुष 11 पाठसारा आणि त्यांच्या विरोधात पूर्णपणे आपण पाहतोय की गणेश माने फ्रेंड 11 पुणे हा संघ यानंतर आपल्याला लढताना पाहायला मिळेल. मी दोनही संघांना विनंती करेल पाठसारा आणि पुणे संघ दोनही संघाचे संघनायक ताबडतोब समालोचन कक्षापुढे या. आज मात्र जे आपण पाहतोय की एक दिग्गज खेळाडूंचा भरणा असलेला रायगडचा थेट संघ या ठिकाणी जो आपण पाहतोय. तुम्ही पहा की आज मात्र एक जत्रेसारखी गर्दी आपल्या मैदानावरती जी आपल्याला पाहायला मिळते. मी विनंती करतो चला संघनायक ताबडतोब या. गणेश माने 11 पुणे आणि त्यांच्या विरोधात आपण पाहणार आहोत आयुष 11 पाठसारा. मी संघाच्या संघनायकांना विनंती करेल वेळ वाचवणं गरजेचं राहील. 5-5 षटकांचे सामने जे आपल्याला सगळे घ्यायचे. ताबडतोब कॅप्टन समालोचन कक्षापुढे या. पाठसारा संघाचा संघनायक या गणेश माने स्वतः या ठिकाणी उपस्थित आहेत. पाठसारा संघाचा संघनायक या प्लीज ताबडतोब या.
पाटसरा संघाच्या मी संघनायकाला विनंती करेल की आपण ताबडतोब समालोचन कक्षाकडे या. आयुष 11 पाटसरा आणि त्यांच्या विरुद्ध आपण पाहणार आहोत गणेश माने फ्रेंड 11 पुणे असा जो दोन संघांच्या आमने सामने लढाई क्रमांक आजच्या दिवसातील तिसरी जी आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर सार्थक 11 रायगड हा संघ देखील जो आपण पाहणार आहोत. त्यानंतर औरंगाबादचा देखील एक संघ आपल्यापर्यंत पोहोचलाय. आलेल्या सर्व संघांचं सर्वप्रथम शिरसाटपूरच्या वतीनं खूप खूप मनापासून हार्दिक हार्दिक मनपूर्वक स्वागत. मी संघनायकांना विनंती करेल आपण ताबडतोब या. आणि सन्माननीय रवींद्रदादा पुंडे यांच्या शुभ हस्ते आपण या सामन्याचा टॉस जो पूर्णपणे करणार आहोत. आमचे अभिजित दुधे सर मात्र संघनायकांच्या जे भूमिकेत आहेत. गणेश माने सर प्लीज कम ऑन. आलेत संघनायक. चला दोनही संघनायक आलेले आहेत. विजय माने सर आणि दुसऱ्या बाजूने जे आपण पाहतोय नगर एक्सप्रेस अभिजित दुधे हे मात्र आपल्याला एकमेकांच्या विरोधात लढताना पाहायला मिळतील. नाणेफेकीचा कौल जो पूर्णपणे केला जातोय. पाहिजे टॉस का बॉस कोण होतंय. टॉस पूर्णपणे जे आपण पाहतोय आयुष 11 या संघाने जिंकलाय. तुमचा निर्णय ताबडतोब कळवा. आयुष 11 पाटसरा या संघाने टॉस जिंकलाय. तुमचा जो काही निर्णय असेल तो ताबडतोब आमच्यापर्यंत कळवा. दोनही संघाचे अतिरिक्त खेळाडूंना देखील सूचना असेल की आपण समालोचन कक्षामध्ये येणे गरजेचं राहील. आयुष 11 पाटसरा आणि त्यांच्या विरोधात जे आपण पाहतोय पूर्णपणे गणेश माने फ्रेंड्स 11 पुणे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. गैनीनाथ दादा शिरसाट यांचं देखील शुभागमन होत आहे. काल मात्र दादांनी सुद्धा खेळाचा अतिशय मनमोहक असा आनंद जो पूर्णपणे या मैदानावरती लुटला. त्यांचं देखील परत एकदा शिरसाटपूरच्या वतीनं खूप खूप मनपूर्वक स्वागत. चला प्लीज कम ऑन. अभिजित सर कळवा काय घ्यायचंय. क्षेत्ररक्षण ओके. जे आपण पाहतोय आयुष 11 पाटसरा संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. गणेश माने फ्रेंड्स 11 पुणे या संघाला सर्वप्रथम आता बॅटिंगसाठी जे आमंत्रित केलंय. तर मी विनंती करतो अतिरिक्त प्रेक्षक वर्ग आपण आपला मैदानाचा ताबा सोडून द्या. एक दिग्गजांची मांदियाळी दिग्गजांची आमने सामने गाठ जी होताना आपल्याला या सामन्यामध्ये पाहायला मिळेल. तर दोनही संघाचे अतिरिक्त खेळाडू प्लीज कम ऑन टच. तुम्हाला समालोचन कक्षामध्ये यावं लागेल कारण ते गरजेचं आहे. तुम्हाला पॅनल्टी देखील बसू शकते. श्री क्षेत्र आई मोठ्या देवीच्या आणि त्याचबरोबर आपण पाहतो की वामन भाऊ महाराज श्री क्षेत्र भगवानगड यांच्या पावन चरणांनी पावन झालेल्या या भूमीत जे आपण पाहतोय की पूर्णपणे पिंपळगाव टप्पा या मैदानावरती क्रिकेटची पंढरी क्रिकेटचा एक रंगरंग सोहळा जो आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळतोय. आयुष 11 या संघाने जे पाहतोय आपण सर्वप्रथम टॉस जिंकत नाणेफेकीचा कौल जिंकत सर्वप्रथम जो पूर्णपणे निर्णय घेतलाय सर्वप्रथम गोलंदाजी अर्थात क्षेत्ररक्षण करण्याचा. तर आपल्याला पाहायचंय की गणेश माने 11 पुणे या संघाला सर्वप्रथम बॅटिंगसाठी जे आमंत्रित केले गेले. तर चला मी विनंती करतो दोन पंच मैदानाच्या आतमध्ये जातील. दोनही संघाचा एक एक खेळाडू
समालोचन कक्षामध्ये जो येणं गरजेचं राहील आमचे श्यामभाऊ त्र्यंबक हे सुद्धा जे पूर्णपणे